कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सिद्धू, तू जेवायला नाही आलास? ते मला भूक नाही। हे बघ सिद्धू, मला माहिती तुला काहीतरी झालंय, पण तू मला नाही सांगणार। नाही, बरोबर आहे, शेवटी मी बाहेरून आले ना। आजी कुठे मला आपली मानतात, आणि मी खोलीमध्ये आले की पप्पा लगेच विषय बदलतात। तसं तू कशाला मला काही सांगणार ना? हो वहिनी, असं काही नाहीये, कोणीही असा विचार करत नाही, तुम्ही उगाच डोक्यात घरून बसलाय। नाहीये ना तुझ्या मनात तसं काही? मग सांग काय झालंय? काही नाही झालंय। सिंचनाच्या नंदेच्या बाबतीत काही आहे का? वहिनी, हो, मी पाहिलं ना लग्नात कसं तू तिच्या मागे मागे फिरत होतास, तिच्याकडे किती प्रेमाने बघत होतास। हे बघ सिद्धू, तुला ते आवडते का? मी आईंशी बोलू का? हे नाही 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 नाही, प्लीज प्लीज प्लीज, खरी कोणालाही सांगू नका। आणि तसंही आमच्यात काही नाहीये, होऊ पण नाही शकणार। का? हो वहिनी, मॅरिड आहे ती। काय? कोणी सांगितलं तुला? मला माहितीये ना, तिचं लग्न झालंय आणि एक मुलगी पण आहे तिला। हे बघ सिद्धू, भावनाचं लग्नच झालं नाहीये। हा, तिचं लग्न ठरलं होतं, पण लग्नाच्या दिवशीच नवऱ्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि त्यामध्येच तो गेला। त्याला आधीच्या बायकोपासून एक मुलगी होती, जिला भावना आईची माया देणार होती, पण आता वडीलच हरपले म्हटल्यावर त्या मुलीचा सांभाळ कोण करणार? म्हणून मग भावना आई म्हणून तिचा सांभाळ करते। हे खरंय? हो, अगदी खरं आहे, आणि हे सगळं मला भावनाकडूनच कळले। हो, काय सांगताय? यार बहिणी, काय गुड न्यूज। सॉरी 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 वहिनी, हे तुम्ही कोणाला सांगितलं नाहीये ना? नाही, दादालाही नाही ना? अजून तरी नाही। मग प्लीज हे कोणालाही सांगू नका, म्हणजे हे जे सिक्रेट आहे ना, ते आपल्या दोघांमध्येच ठेव, ठीक आहे? हां, प्रॉमिस? हां, प्रॉमिस। या। थँक्यू वहिनी, थँक्यू वहिनी, प्लीज सांगू नका। हां, थँक्यू। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।